ज्ञानेश्वरी पठण अध्याय 10 ओव्या 121 ते 140 श्लोक 10 ते 10। जैशी जवळकेची सरोवरे उचंबळल्या कालवती परस्परे, मग तरंगासी धवळा रे तरंगची होती। तैसी येराची या मिळणी पडत आनंद कल्होळाची वेणी। तेथ बोध बोधाची लेणी बोधेची मिळवी। जैसे सूर्य सूर्याते ओवाळिले की चंद्रव्या क्षेम दिधले। नातरी सरिसेनी पाडे मिनले दोन्ही ओघ। तैसे प्रयाग होत सामरस्याचे वरी ओवसान तरत सात्विकाचे। ते संवाद चतुष्ठीचे गणेश जाहले। तेव्हा तया महासुखाचे निभरे धावली देहाची गावा बाहेरे। मिया झाले तेने उद्गारे लागती गाजो। पै गुरु शिष्यांची या एकांती जे अक्षरा एकाची वदती। ते मेघाची या परी त्रिजगती गर्जती सैंग। जैसी कमळ कळिका झालेपणे हृदयची या मकरंदाते राखून येणे। देराया रंक पारणे आमोदाचे। तैसेची माते विश्वी कथित कथितेनी तोष कथू विसरत। मग तया विसरा माझी विरत अंगे जीवे। ऐसे प्रेमाचे नि बहुवसपणे नाही राती दिवो जाणे। केले माझे सुख अव्यंगवाणे आपण पेयाजी। तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम्। ददामि बुद्धियोगं येन मामुपयन्ति ते। तयामी मग जे आम्ही काही द्यावे अर्जुना पाही। ते ठाईची सती घेतली सेल काजे ते जिया वाटा निघाले गा सुबठा। ते सोय पाहुनी अवंटा स्वर्गा फवर्ग। म्हणून तीही जे प्रेम धरिले तेची आमुचे देणे उपाहिले। परी आम्ही देयावे ही केले हीची महिपे। आता यावरी तुझे गडे जेतेचे सुख आगळे वाढे। आणि काळाची दृष्टी न पडे
हे आम्हा करणे. लळयाची या बाळका किरीटी, गवसणी करुणी स्नेहाची या दिठी. जैसी खेळता पाठोपाठी, माऊली धावे. ते जो जो खेळ दावे, तो तो पुढे सोन्याच्या करुणी ठेवी. तैसे उपास्तीची पदवी, पोषित मद जाये. जे पदवीचे नि पोषके, ते माते पावती यथा सुखे. हे पाळती मद विशेखे, आवडे करू. पैगा भक्तासी माझे खोड, मद तयाचे अनन्य गतीची चाड. काजे प्रेमळांचे साकड, आमुची आघरी. पायी पा स्वर्ग मोक्ष उपाईले, दोन्ही मार्ग तयाची वाहनी केले. आम्ही अंगही शेकी वेचिले, लक्ष्मी हेसे. परी आपण पेविण जे एक, ते तैसेची सुख साधुक. सप्रेमळा लागी देख, ठेविले जतन. हा ठायवरी किरीटी, आम्ही प्रेमळू घेव आपण यासाठी. या बोली बोली जत गोष्टी, तैसे या नवती गा. रामकृष्ण हरी.